नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनीचा वकील तिला सांगत असतो की तुम्ही सागर कोळींच्या विरोधात असा काही पॉईंट शोधा ज्यामुळे आपली केस ही स्ट्रॉंग बनेल. तेव्हा मग सावनी म्हणते की येस, मला कळतंय तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते. काय ना, कुठलाही व्यक्ती कधीही सर्व गुणसंपन्न नसतो. प्रत्येकाचे काही ना काहीतरी विकनेसेस असतात आणि ते विकनेसेसच आपल्याला शोधावे लागतील. आणि सागर कोळीचे विकनेस जे काही आहेत ते शोधण्यास आपल्याला मदत होईल. आणि जेव्हा ते पॉईंट्स आपण बाहेर काढणार ना, तेव्हाच तर आपल्याला खरी केसची मजा येणार आणि तेव्हाच आपण शोधू शकतो की नेमकं आपण कशाप्रकारे सागर कोळीला हरवू शकतो. त्याच वेळेला आता तो म्हणतो की एक्झॅक्टली, आता मी तुम्हाला सांगतो ते करा. कसं आहे ना, तुम्ही मिस्टर सागर कोळी यांच्या एक्स वाईफ आहात, त्यामुळे कसं आहे ना की तुम्हाला त्यांचे विकनेसेस जे काही असतील किंवा दुसरी बाजू तुम्हाला चांगलीच माहिती असेल. आणि कोर्ट पण आपल्या जे काही पॅरेंट्स असतात त्यांची हिस्ट्री चेक करून त्याची कस्टडी ही त्यांच्या पॅरेंट्सकडे दिली जात असते, त्याच्या आईकडे किंवा त्याच्या वडिलांकडे. असंच असतं. आणि मिस्टर सागर कोळी यांचा मागचा रेकॉर्ड चेक करता ते ॲज अ पॅरेंट्स म्हणून अगदी व्यवस्थित आहेत आणि ॲज अ वुमन मेन म्हणून सक्सेसफुल आहेत. परंतु आता आपल्याला एक गोष्ट लक्षात करायची आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी असूनही सागरकडे कस्टडी कोर्टाची जाईल, या गोष्टी असूनही आपल्याला आता काहीतरी शोधावं लागेल जेणेकरून कोर्ट हा सागरकडे जाणारी कस्टडी ही कॅन्सल करेल आणि ती कोर्टाची कस्टडी म्हणजेच जी काही तुमच्या मुलाची कस्टडी ही तुमच्याकडे येईल. आता अशाच गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतील. ॲज अ वाईफ म्हणून तुम्ही आता त्यांच्या गोष्टी शोधा आणि त्या तुम्हाला जेव्हा मिळतील तेव्हाच मग आपण केस स्ट्रॉंग बनवू शकतो. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणते की येस, ॲब्सोल्युटली तुम्ही जे काही बोलताय ते मला कळलं आहे. आता तो म्हणतो की ठीक आहे, गुड लक, आणि मग तो तिकडून निघून जातो. आणि नंतर सावनी त्याच गोष्टीचा विचार करत आता उभी असते. आणि त्याच वेळेला आता सावनी उभी असताना पुन्हा त्या गोष्टींमध्येच विचार करते की मी नेमकं काय करू, कशाप्रकारे सागरचा कोणता विकनेस शोधू, असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरूच असताना तिच्या दरवाजावर कोणीतरी दरवाजा वाजवतं. तेव्हा ती येस कम इन असं म्हणते. मग इथे आता तिच्या दरवाजात हर्षवर्धन स्वतः आलेला असतो. आता हर्षवर्धन हा बोलत असतो की बहुत चर्चे सुने हैं आपके काम के, इसलिए तारीफ करने चले आए. असं म्हटल्यावर आता हर्षवर्धन हा मुद्दामच सावनीला इथे आता स्वतःच्या बाजूने करायला आलेला असतो. आणि सावनी ही त्याचा आवाज ऐकते आणि तिला त्याचा आवाज लगेच ओळखता येतो. ती पटकन मागे वळून बघते तर समोर हर्षवर्धन असतो. आता हर्षवर्धनला समोर पाहिल्यावर ती म्हणते की काय, हर्षवर्धन अधिकारी इथे? तेव्हा मग आता समोरच ती त्याला बघते आणि तो जे खाली पडलेले पेपर्स असतात ते उचलतो आणि त्यामधलं जे काही कोर्ट कस्टडीबद्दलचं सगळं काही असतं ते लिहिलेलं असतं. आणि मग ते त्या लक्षात येतं की सावनीकडे आदित्यची कस्टडी न जाता सागरनेच त्या कस्टडीसाठी अप्लाय केलेलं आहे, हे सगळं त्याला दिसतं. तेव्हा मग आता सावनी म्हणते की काय, हर्षवर्धन अधिकारी? काय मिहिका नावाच्या लोण्याच्या गोळ्यासोबत लग्न करून झालं असेल, लग्न खेळून झालं असेल, मग इथे आला आहेस का? नाही म्हणजे हौस फिटली का तुझी, की आयुष्यात थोडा स्पाईस हवा असेल म्हणून इथे आलेला आहेस तू? असं म्हटल्यावर आता इथे तो म्हणतो की काय ना, हर्षवर्धन अधिकारी हा एका कामासाठी इथे आलेला आहे. तो म्हणजे की माझ्या आयुष्याचा एकच मोटिव्ह आहे, कुणाला बर्बाद करणं. याच्या आधीही आपण एकत्र होतो आणि आत्ताही मी तोच विचार करतोय, एका व्यक्तीला मला कायमचं बर्बाद करून टाकायचं आहे. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणते की येस मिस्टर सागर कोळी, खरंच काय केलं आहे रे त्याने तुझं? नाही म्हणजे ना, तुझ्याबद्दल कीव करावीशी वाटते. त्याने अख्खा तुझा मार्केटच खाऊन टाकला आहे, तुझ्यासाठी काहीच कामं ठेवली नाहीत त्याने. तेव्हा मग हर्षवर्धन म्हणतो की हो, असं असलं तरीही मी अजूनही हार मानलेली नाही आहे आणि तूही अजून हार मानलेली नाही आहेस मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी तुझ्याबरोबर एकत्र काम करण्यासाठी आले. दोघंजणही आपण हर्षवर्धन आणि तू मिळून, सावनी मिळून आपण त्या सागरला बर्बाद करून टाकूया. त्यावेळेला सावनी म्हणते की येस, परंतु तुझ्यामध्ये तो तसा चाम आता राहिलेला नाही आहे. मग मी तुझ्यासोबत का काम करू? मला इच्छाच नाही आहे तुझ्यासोबत काम करण्याची. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, काय ना सावनी, आपल्या दोघांचा टार्गेट एकच आहे, ते म्हणजे सागर कोळी आणि त्याला बर्बाद करणं. आणि तू म्हणतेस तसं आपण एकत्र काम करूया, बट प्रोफेशनली आपण त्याला व्यवस्थित करू शकतो. तेव्हा मग मला माहिती आहे सावनी, तू अजून हार मानलेली नाही. आणि तुझं सध्याचं स्टेटस बघता मी जस्ट ते आता वाचलं आहे आणि त्यातून माझ्या लक्षात आलं आहे की तुला आदित्यची कोर्ट कस्टडी हवी आहे आणि सागर ती तुला देणार नाही कोर्टामध्ये. परंतु तू काळजी करू नकोस, आपण दोघांनी जर एकत्र मिळून काम केलं ना, तर मी तुला आदित्यची कस्टडी मिळवून देईन, हा माझा शब्द आहे. आणि
तू मला जे हवं ते मला मिळवून देशील, म्हणजे सागरच्या बाबतीतलं. हे आपण असं करू शकतो आणि जर आपण दोघंही पुन्हा एकत्र आलो तर बिलीव्ह मी, आपण पुन्हा एकदा त्या सागरची वाट लावू शकतो. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे, परंतु हर्षवर्धन मला थोडासा विचार करू दे. यावेळेला त्या सागरची वाट लावण्यासाठी मोठं काहीतरी कारण शोधलं पाहिजे. मोठी कोणतीतरी गोष्ट केली पाहिजे, जेणेकरून त्याची पूर्णपणे वाट लागेल आणि तो त्याच्या आयुष्यातून उठेल. मला थोडासा वेळ दे त्या बाबतीत, हे नक्कीच करायचं आहे. असं आता इथे हर्षवर्धन आणि सावनी या दोघांनी एकमेकांची हातमिळवणी केलेली असते आणि ती म्हणते की यावेळेला हर्षवर्धन मुक्ताची पण वाट लावायचीच आहे आणि त्यावर तो हसतो. तर आता इथे सागरने मुक्ताला कॉल केलेला असतो आणि तो म्हणतो की मुक्ता, कुठे आहात तुम्ही, कधी येणार आहात? तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की मला माहिती आहे की दरवेळेला तुम्ही मला हा प्रश्न विचारता, परंतु यावेळेला मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की मुक्ता, तुम्ही कधी परत येणार आहात? हो, मला माहिती आहे. खरं तर आम्हा सगळ्यांनाच तुमची आठवण येते. हो, खरं ऐकायचं आहे तर ठीक आहे. मलाच तुमची आठवण खूप येते. आता येणार आहात का तुम्ही? आता माझ्या तोंडून सगळं तुम्ही खरं ऐकून घेतलंयत. मग आता तुम्ही कधी येणार आहात? असं सगळं सागर आता तिथे मुक्ताला विचारत असतो आणि म्हणतो की तुमची फ्लाईट कधीची आहे? आणि मग मुक्ता येते येते असं म्हणत असते. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी नाही, निदान आपल्या छोट्या सई माऊसाठी तर या. ती तुम्हाला खूप मिस करते. आणि हो मुक्ता, आणखी एक म्हणजे मी एक काम करतो ना, मी ना आता तिथे एअरपोर्टवरच येऊन बसतो. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही लवकरात लवकर याल. मी एअरपोर्टवर आहे या हेतूने, तरी लवकर या, मी वाट बघतोय. असं म्हणून आता सागर हा फोनवरच हसत असतो आणि मुक्ताला लवकर येण्यासाठी सागर आता रिक्वेस्ट करत असतो. आणि मुक्ता देखील तिथून हो, माझं काम संपलंय की मी लवकरच निघते असंही त्याला सांगत असते. आणि त्यानंतर सागर आता फोन ठेवतो आणि म्हणतो की नाही, मुक्ता ह्या घरात नाही तर अजिबात करमतच नाही आहे. कुठली गोष्ट मन कुठेच लागत नाही. तर इथे आपली सई माऊ ही प्रोजेक्ट करत असते आणि इंद्रा ही तिला कशीबशी मदत करत असते. इंद्रा म्हणते की अगं, तू काळजी करू नको सई, अगं तुझा जो काही प्रयोग आहे ना ते करायला मी तुला मदत करते ना, ते बघ मी करते तुला मदत. तेव्हा मग ती म्हणते की अगं आजी, प्रयोग नाही काय, प्रोजेक्ट करायचा आहे मला. तेव्हा ती म्हणते की हो हो, हे बघ तुझा प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यात करते मी तुला मदत, काळजी करू नको. तेव्हा मग आता सईचे जरासे कैचीने बोट लागल्यासारखं होतं. तेव्हा मग सई जोरात ओरडते आणि मग आई ग असं ओरडल्याबरोबर इंद्रा म्हणते की अगं सई, मी आहे ना इथे, तू कणाला कैचीला हात लावते. आणि मग ती तिचं बोट बघायला लागते. त्याच वेळेला इथे आता जुई उठलेली असते आणि तिला आपली स्वाती घेऊन बाहेर येते आणि म्हणते की काय गं सई माऊ, कसला आवाज केलास तू? अगं काय लागलं का तुला? तेव्हा मग सई म्हणते की कैची. मग इंद्रा म्हणते की नाही गं, कैची हाताला लागली नाही, मी आहे ना इथे बसली आहे, फक्त थोडीशी टोचल्यासारखी झाली. आता सई, अगं तू आता भोकाड पसरू नकोस, नाहीतर तुझ्या आवाजाने ही जुई आणखी रडायची. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हो ना, अगं सई, कितक्यांदा मोठी ओरडलीस तू, तुझ्या या ओरडण्याच्या आवाजाने जुई माऊ पण उठली बघ. तेव्हा ती म्हणते की सॉरी आणि ती चेहरा बारीक करते. तेव्हा मग आता तिला इंद्रा म्हणते की अजिबात रडायचं नाही, तू रडलीस मग आपली जुई पण रडेल. मग आता मुक्ताची आठवण येते असं सई म्हणत असते. माझी मुक्ता ही कधी येणार? तिच्याकडूनच माझा प्रोजेक्ट होऊ शकतो, तिच्याशिवाय प्रोजेक्ट कोणी करू शकत नाही असं ती म्हणते. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं काळजी करू नको, थांब, एक काम करते, तुझ्या ना पप्पाला सांगते, तुझा पप्पा तो प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित रंगवून देईल. तेव्हा सई म्हणते की नाही आजी, अगं पप्पा ना फक्त ऑफिसच्या कामामध्येच हुशार आहे, माझ्या प्रोजेक्टमध्ये वगैरे तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही, यामध्ये फक्त मुक्ताईच मला मदत करू शकते. तेव्हा मग स्वाती म्हणते की हो हो, हे अगदी खरं बोलली बरं का मम्मी आपली सई. काय ना, आपला सागऱ्या जो आहे तो कामामध्येच हुशार आहे ऑफिसच्या. तेव्हा ती म्हणते की नाही, कोणीच माझी मदत करू शकणार नाही, फक्त सई माऊची मदत मुक्ताहीच करू शकते. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की बरं सई, एक काम कर, तुला जेवढं काही येतं आहे ना ते सगळं तू कर, तुला जेवढे जेवढं जमतं आहे तेवढं. मग बाकीचं आल्यावर मुक्ताई बघेल, ठीक आहे, मुक्ताई येतच आहे ना, तुला जेवढं जमतं आहे तेवढं थोडं थोडं करून घे सई बाळा, असं स्वाती तिला म्हणते. आणि त्यानंतर मग आता जुईला म्हणते की काय, जुई बाळाची झोप मोडली, जुईला जुजू येते का? ठीक आहे ठीक आहे, आता ना आपल्यासाठी आजी छान छान खाऊ करणार आहे, तो खाऊ आपण खायचा आणि लवकर मोठं मोठं व्हायचं. असं म्हणून ती आता हातावर खेळवत असते आणि तिला पुन्हा ती रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की मम्मी, जरा माझ्या खोलीमध्ये ये ना, मला गोधडी काढून दे ना. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की बरं सई, तू थोडा वेळ टी व्ही बघा, मग नंतर मुक्ताई येईलच. तेव्हा टी व्ही ऑन केल्यावर बातमी येत असते की सागर कोळी यांनी त्यांच्याच मुलीला जन्माच्या आधी केला होता अबॉर्शनचा प्रयत्न. असं म्हटल्यावर आता इथे सई घाबरते आणि सई म्हणते की ही माझी न्यूज आहे आणि गर्भपाताचा प्रयत्न केला होता, त्याच वेळेला
मग आता इथे सावनी भोईर यांनी सागर कोळीचा खरा चेहरा हा सर्व जगासमोर आणलेला आहे, असं सगळं आता न्यूज चॅनलवाली जी रिपोर्टर असते ते सांगत असते. ते पाहून आता इथे आपल्या सई माऊला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की हे काय आहे, म्हणजे सगळं काय चालू आहे. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणत असते की हो, मी आहे सावनी कोळी आणि मी आहे यांची पहिल्याची पत्नी आणि सागर कोळी यांचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणलेला आहे. माझी जी मुलगी म्हणजेच सई माऊ हिच्या वेळेला माझ्या नवऱ्याने म्हणजे सागर कोळीने मला सांगितलं होतं की तिला तू जन्माला घालू नकोस, आणि तिला जन्माला न घालण्यासाठी त्यांनी खूप काही काही केलं होतं आणि ही मुलगीच इनफॅक्ट त्यांना नको होती, म्हणून त्यांनी हे सगळं केलं होतं. परंतु मला माझी मुलगी या जगात यायला हवी होती, म्हणून मला खूप त्रास झाला, परंतु मी माझ्या मुलीला जन्म दिला. कारण काही झालं तरीही माझी मुलगी होती ती. आणि हे सगळं ऐकून आता इथे सईला खूप वाईट वाटत असतं. सई मनातच म्हणते की हे सगळं काय सुरू आहे. खरंच म्हणजे सागर पप्पाला मी इतकी नकोशी आहे का, कोणालाच मी नकोशी आहे, असं म्हणून ती आता रडायला लागते आणि म्हणते की आता मला या घरातच राहायचं नाही आहे, मी निघते, असं म्हणून आता सई माऊ ही घराच्या बाहेर पडलेली असते. तर इकडे टी व्ही चॅनलवरती सावनीचीच न्यूज सारखी सारखी दाखवत असतात आणि त्याच वेळेला आता सगळेजण बाहेर येतात आणि सागर हा आवाज ऐकतो आणि म्हणतो की सावनी. आणि इंद्रा, स्वाती सगळेजण जमतात आणि मग सावनीची ती न्यूज ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तळपायाची आग आता मस्तकाला जाते. त्यावेळेला मग आता इंद्रा म्हणायला लागते की ही सावनी ना खरंच कुत्र्याचं वाकडं शेपुटे, हिला इतकी मारली, इतकी समजावली तरी हिला काही कळत नाही. नाही, हिला ना कोयत्यानेच मारली पाहिजे, असं सगळं इंद्रा म्हणते. नंतर मग हे ऐकल्यानंतर सागरला धक्का बसतो आणि ती म्हणत असते की माझी मुलगी हिचा गर्भपात करण्याचा सागर कोळी यांनी प्रयत्न केला होता, कारण त्याला मुलगी नको होती, कारण फक्त बिझनेस आणि पैशांमध्येच त्याचा इंटरेस्ट होता आणि तो सगळा पैशांच्या मागेच धावायचा. आणि हे सगळं करता करता त्याने स्वतःच्या मुलीला आणि मुलाचाही कधी विचार केला नाही ना, कधी माझा विचार केला, म्हणूनच तर मी सागर कोळी यांना डिवोर्स देऊन टाकला होता, असं सगळं आता इथे सावनी खोटं नाटं सगळ्यांच्या समोर म्हणत असते. आणि ते पाहिल्यानंतर इथे आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. तेव्हा मग आता सागर हा तो टी व्ही ऑफ करून टाकतो आणि म्हणतो की हे सगळं काय बडबडते ही बाई, हिला काही कळतं नाही, सईने ऐकलं तर, असं म्हणून आता इंद्राही मागे बघते आणि तिच्या लक्षात येतं की सई माऊलाच तर मी टी व्ही लावून दिला होता. आता मग अचानक काय झालं असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. तेवढ्यातच आता ती आजूबाजूला बघते आणि म्हणते की सई, माझी सई कुठे गेली. तेव्हा मग सागर म्हणतो की याचा अर्थ सईने हे सगळं ऐकलं असणार. आणि मग तो टी व्ही बंद करून टाकतो आणि म्हणतो की माझी सई कुठे गेली, शोधा तिला. तर इकडे सगळे घरामध्ये शोधायला लागतात आणि सई मात्र रस्त्यावर आता निघालेली असते. ती म्हणते की नाही, घरात सगळ्यांना मी नकोच आहे. तर इथे तिला सगळे जुने क्षण आठवत असतात. ते म्हणजे की जेव्हा सागरच्या मागे पुढे सई करायची आणि पूजा असताना सागरकडे ती आलेली असते आणि पप्पा पप्पा असा हाक मारून ती त्याचा हात धरते, परंतु सागर मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही, तिच्याशी कोणत्याही प्रकारचा तो संवाद साधत नाही. त्यानंतर मग आता रस्त्यावर देखील पप्पा मला घेऊन चल ना घरी, पप्पा मला घेऊन चल ना, असं सई ही तिच्या पप्पाच्या मागे लागते, परंतु तो तिचा हात झिडकारतो. हे सगळं तिला आठवत असतं. आणि त्यानंतर मग घरी असताना माझी मुक्ताई कुठे, सांग ना पप्पा मुक्ताई कुठे, असं जेव्हा दारूच्या नशेत असताना सागर तिला ती विचारत असते आणि सारखी सारखी त्याला ती हात लावत असते. त्याच वेळेला आता सागर हा सईला जोरात ढकलून देतो आणि त्यावेळेला मुक्ताईच पकडते. हे सगळं सईला आठवत असतं आणि त्याने तिला खूपच वाईट वाटत असतं. आणि मग त्यानंतर जेव्हा न्यूजमध्ये येतं म्हणजेच की माझी मुलगी माझ्यासारखी दिसते, तेव्हा मग आता इथे हर्षवर्धनच्या बाबतीमध्ये जेव्हा फोन आलेला असतो तेव्हा सई त्याला विचारते की पप्पा सांग ना, मी तुझ्यासारखी दिसते ना. त्यावेळेला त्यानेही तिला ढकलून दिलेलं असतं. आणि इथे आता हर्षवर्धन हा हे सगळं करतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि नंतर बाहेर आता सागर पडतो आणि आपल्या सई माऊला शोधायला लागतो. तर इकडे सई माऊ रागारागाने रस्त्याने चाललेली असते. तिला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो की मला खरंच मी कोणालाच नको आहे, बाप्पा इतकी नकोशी झाली आहे मी कोणाला, असं म्हणून ती आता रस्त्याने चालत सुटलेली असते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे तिचं अजिबातही लक्ष नसतं. आणि नंतर तिला सावनीचं मीडियामधलं बोलणं आठवतं. सावनी सांगत असते की ही माझी मुलगी ही मला हवी होती, परंतु तिच्या वडिलांना नको हवी होती, म्हणून त्यांनी तिला मारायला सांगितलेलं होतं. आणि हे सगळं त्याने मुक्ता गोखलेशी लग्न केले, हे त्याच कस्टडीसाठी केले, हे लग्नही खोटं आहे. तर इकडे आता नवीन मुक्ताची मालिकेमध्ये एंट्री होत असते. सई ही रस्त्याने चालत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही तिच्या मागे मागे धावत असते, कारण आपलं सईबाळ हे संकटात आहे हे मुक्ताला समजलेलं असतं. आणि सई ही रस्त्याने चालत मी कोणाला नको आहे बाप्पा, मी इतकी नकोशी झाली आहे, मी आता घरी पुन्हा कधीच जाणार नाही, असं म्हणत म्हणत ती रस्त्याने चालत असते. त्याच वेळेला मुक्ता ही सईच्या दिशेने आता धाव घेत असते.
आणि सई ही खूप घाबरलेली असते. काय बोलावं हे तिला काही कळत नाही. ती खूपच आता टेन्शनमध्ये असते आणि चालत असते. तेवढ्यातच आता सईच्या समोरून एक छोटी व्हॅन येते आणि ती व्हॅन आता सईला उडवायला जाणारच सई जोरात मुक्ताई असं ओरडते. त्याच वेळेला आता मुक्ता ही सईला घेते आणि ती अगदी बाजूला घेते आणि रस्त्याच्या कॉर्नरला येऊन उभं करते. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुक्ताने सईला वाचवलेली असते आणि तिला आता ती खाली ठेवते. त्याच वेळेला आता सईची नजर ही आपल्या मुक्ताईकडे जाते आणि ती म्हणते की मुक्ताई तू. मग आता इथे आपल्या मुक्ताला पाहिल्यानंतर सईला खूप मोठा आनंद होतो आणि मुक्ता आता नवीन मुक्ता ही आपल्या सर्वांच्या समोर आलेली असते. आणि आता इथे मुक्ता ही सईला अशा प्रकारे दुःखात बघून त्रासात बघून तिला खूपच त्रास होतो. आणि त्याच वेळेला ती आता सई माऊला म्हणते की माऊ अगं हे तुझं काय चाललंय. आणि त्याच वेळेला इथे आता सई म्हणते की माझी मुक्ताई आणि सई तिला आता मिठी मारते. अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये सई आणि मुक्ता एकमेकींना मिठी मारतात. आणि त्याच वेळेला काय बोलावं हे दोघींनाही काही सुचत नसतं. आणि मग आजूबाजूला आता लोक जमा झालेले असतात. सई माऊ विचारते की मुक्ताई तू कधी आलीस. खरंच मला खूप आठवण येत होती तुझी. खरंच खूप त्रास होतोय मला. असं म्हणून आता ती तिला पुन्हा मिठी मारते. आणि मुक्ता म्हणते की सई माऊ असं पुन्हा कधीच करायचं नाहीस हां. चुकून पण असं कधीही एकटं घरातून बाहेर पडायचं नाही. लक्षात ठेव. तेव्हा मग आता सगळ्या बायका हे विचारायला लागतात की बघितलं ही मुलगी मोठ्या संकटात होती परंतु तिने आपल्या आईनेच येऊन तिला वाचवलं. तेव्हा मग एक बाई विचारते की काय हो तुम्ही हिच्या आई आहात का. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो मीच हिची आई आहे. माझ्या सई माऊची आई आहे मी. असं म्हणून ती सईच्या गालावरून हात फिरवत असते आणि मग म्हणते की काही झालं तरी माझ्या सई माऊला मी कुठल्याही संकटामध्ये अडकू देणार नाही. आणि नंतर मग पुन्हा एकदा मुक्ताला आपली सई माऊ मिठी मारते आणि मुक्ता म्हणते की सई बाळा आता इथून पुढे कधीच असं करायचं नाही. मला सोडून जाण्याचा विचार पण करायचा नाही. तुझ्याशिवाय मला जगता येणार नाही गं सई माऊ. माझी सई माऊ. असं म्हणून ती तिला आता जवळ घेऊन रडत असते. आणि सई म्हणते की नाही मुक्ताई मी तुला पुन्हा कधी सोडून जाणार नाही. तेव्हा मग आता मुक्ता तिला म्हणते की ठीक आहे पिंकी प्रॉमिस. आणि मग ती तिची स्वतःची करंगळी पुढे करते. त्याच वेळेला आता इथे सईला सगळे काही जुने दिवस आठवत असतात. ज्यावेळेला आता मुक्ताला तिने पहिल्यांदा पिंकी प्रॉमिस असं विचारलेलं ते सगळं तिला आठवतं. आणि नंतर मग आता इथे मुक्ता म्हणते की प्रॉमिस तू मला पुन्हा सोडून कुठेही जाणार नाही आणि तू कुठेही अशा प्रकारे एकटी फिरणार नाहीस. असं सगळं आता इथे सई माऊच्या समोर ती म्हणजेच करंगळी करून विचारत असते. त्यावेळेला आता सई ही तिच्यासमोर बोट धरते आणि म्हणते की मुक्ताई पिंकी प्रॉमिस. आणि नंतर मग आता मुक्ता ही पिंकी प्रॉमिस दिलं म्हणूनच खूप खुश झालेली असते. आणि आपली सई माऊ आता तिच्या हातामध्ये हात घालून तिच्याकडे बघत असते. तेव्हा आता मुक्ता ही आपल्या सईचा हात प्रेमाने घेते आणि तिच्या त्या हातावरती किस करते. आणि इथे मुक्ताच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं. आपल्या सईला असं त्रासात बघून तिला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे सई देखील आपल्या मुक्ताईचा हात घेते आणि त्या हाताला किस करते. अशा प्रकारे आता दोघीजणी पुन्हा एकदा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आणि मुक्ताईला सई प्रॉमिस देते की नाही मुक्ताई आता इथून पुढे मी असं तुला सोडून कुठेही एकटीने जाणार नाही. असं म्हणून आता ती खुश झालेली असते. आणि इथे आता मुक्ता देखील खूप आनंदात असते की पुन्हा एकदा आपल्या सईचा तिने जीव वाचवला. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सईला घरी घेऊन येते आणि त्याच वेळेला सई म्हणते की पप्पा मला माहिती आहे तुला मी नकोशी आहे ना. तू मला मारण्याचा पण प्रयत्न केला होतास ना. तू माझ्याकडे पुन्हा कधी पहिले वेळ द्यायचाच नाहीस. तेव्हा मग सागर रडत म्हणतो की नाही सई माऊ असं काही नाही आहे. माझं खरंच माझ्या सई माऊवर खूप प्रेम आहे. मी जीवापाड जपतो माझ्या सई माऊला. त्यावेळेला आता सई काहीच न ऐकता म्हणते की नाही मुक्ताई मला इथे राहायचंच नाही आहे पप्पाकडे. चल ना आपण दोघी कुठेतरी आपण निघून जाऊया. असं आता इथे ती म्हणत असते. आणि हे ऐकल्यानंतर आता इथे मुक्ताला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. तर इथे सागर कोळीच्या घरी पत्रकार आलेले असतात आणि पत्रकार हे त्याला प्रश्न आणि जाब विचारत म्हणतात की सावनी भोईर यांनी जे काही सांगितलंय ते खरं आहे का. म्हणजे तुम्हीच तुमच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होतात का. म्हणजेच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होतात का. तुमचं पैशांखेरीज कशावरही प्रेम नाही का. असं सगळं आता सगळेजण विचारत असतात. त्यावेळेला सागरला काय बोलावं हे काही सुचत नाही. कारण सगळे पत्रकार अगदी त्याला प्रश्नांवर प्रश्न विचारतच असतात. त्यावेळेला आता मुक्ताला मात्र राहवत नाही. ती समोर येते आणि म्हणते की सावनी भोईर यांनी हे जे काही स्टेटमेंट केलं आहे ना ते अत्यंत खोटं आहे. त्याला कुठलाही पुरावा नाही. तेव्हा मग तिने हे आमच्या विरोधात रचलेलं एक षडयंत्र आहे असं ती म्हणते. त्यावेळेला मग आता इथे तो पत्रकार म्हणतो की हे कशावरून तुम्ही सिद्ध करू शकताय की सावनी भोईर हे जे काही बोलतायत ते खोटं आहे.
तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, ते जे काही बोलतायत ते खोटं आहे आणि त्यांना आमच्या सागर कोळींना बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे आणि याच्या विरोधात जो काही पुरावा आहे ना, तो लवकरात लवकर आम्ही सगळेजण तुमच्यासमोर सादर करू, तेव्हाच तुमची तोंड गप्प बसतील, असं सरळ आता इथे मुक्ता ही बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे नेमकी मुक्ताने असं सगळ्यांसमोर बोलल्यामुळे सागरचाही आत्मविश्वास खूप वाढलेला असतो आणि इथे सईमाऊला तिने पुन्हा घरी आणलेलं तर असतंच, परंतु आता सागरच्या बाबतीत जे काही सावनी आणि हर्षवर्धन या दोघांनीही मिळून चिखलफेक केलेली असते आणि सागरवर जो काही सोशल मीडियाच्या माध्यमातून डाग लावलेला असतो, तो डाग आता इथे मुक्ताने पूर्णपणे पुसून टाकण्याचा विडा उचललेला असतो आणि काही झालं तरी सागर हा पूर्णपणे या सगळ्यातून सुटला पाहिजे आणि सईमाऊची कस्टडी पुन्हा एकदा आपल्याजवळ आली पाहिजे, या दिशेने आता मुक्ता कोणकोणते प्रयत्न करणार आणि कशाप्रकारे सावनीने जे काही आरोप लावलेत ते खोटे आहे ते सगळ्यांसमोर आणि सगळ्या जगासमोर सिद्ध करणार, हे पाहणं रंजकतेचंच ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.